किती मोठं पब्लिक आहे आणि बीजेपीचे जे अध्यक्ष आहे ते आलेले आहे मानी आता. पण आवाजानं असं वाटतं काही की देवेंद्र फडणवीस आलेले आहे आणि ॲक्च्युली कोण आलं आहे बीजेपी मधलं ते तर मला पण माहीत नाही आहे. आज आपण पाहू शकतो थँक्स सो गाईज बॅक इन ब्लॉग. तर मंडळी माझं नाव प्रतीक अँड गाईज आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतोय. अँड गाईज तर आता मी आलो आहे आमच्या जालन्याच्या आझाद मैदान ग्राउंडवर. जस्ट गाईज फ्रेश झालो आणि पडलोच होतो. अचानक डोक्यावरून म्हणजे घरावरून हेलिकॉप्टर गेलं आणि 2 मिनटानंतर आय थिंक 5 मिनटानंतर फटाके फुटले. तेव्हा कळालं काहीतरी भानगड जालन्यामध्ये आणि सरळ आलो आहे आझाद मैदानवर. आता या ठिकाणी मला भरपूर गर्दी झाली काही आणि महाराजच कळालं की बीजेपीचे कोणीतरी अध्यक्ष आहे ते आलेले आहे जालन्यामध्ये. तर त्यासाठी आता इथे आलो आहे आणि मंडळी अशी काही सभा भरेल बघायचं आता. बघा किती मोठं पब्लिक आहे आणि बीजेपीचे जे अध्यक्ष आहे ते आलेले आहे मानी. आता कोण आला काय माहिती. रॅली वगैरे निघली हे ते निघलं. आम्ही तर काल संभाजीनगरवरून आलो तर मग काही ध्यान दिलं नाही आणि जस्ट आता फटाके फुटले त्याच्यामुळे बाहेर आलो मी की चालू काय जालन्यामध्ये. तर असं काही सीन आहे काही हे बघा. बीजेपीचे काही अध्यक्ष आलेले आहेत या ठिकाणी आणि त्याच्यासाठी एवढी मोठी गर्दी आहे काही आणि हेच बघायला आलो तुम्ही आता. विकासाला मत आपलं मत देवाभाऊंना, आपलं मत नरेंद्र मोदीजींना, आपलं मत भारतीय जनता पक्षाला द्या आणि आमच्या 40 जागा निवडून आणण्यासाठी आमच्या उमेदवारांना ताकद द्या. अशा प्रकार निवडणुका चालू आहे काहीच तर त्याच्यासाठी सभा भरलेली आहे. निवडणुकाची सभा आहे काही अँड काहीच बाय द वे. तर हा असा काही सीन आहे बघा आणि त्या साईडला चालू आहे सभा आतमध्ये आणि मला वाटतं आपलं काही जास्त काही काम नाही काय आतमध्ये. मी तर बघ चेकआउट करायला होतो की चालू आहे काय ॲक्च्युली. मला वाटलं की नरेंद्र मोदी आले की जेव्हा बीजेपीची सभा म्हटले तर मला वाटलं नरेंद्र मोदी आले बट नरेंद्र मोदी नॉट वॉज कम हिअर. तर जी बीजेपी सभा आहे ती होत आहे काही तिथे आणि सध्या आउटसाईडला आहे काही मी इकडे. काही आय थिंक देवेंद्र फडणवीस आलेले आहे. आता मी तर फार लांब उभा आहे काही क्लिअर तर काही दिसेल नाही पण आवाजानं असं वाटतं काही की देवेंद्र फडणवीस आलेले आहे आणि ॲक्च्युली कोण आलं आहे बीजेपी मधलं ते तर मला पण माहीत नाही आहे. देवेंद्र फडणवीस आलेले आहे. देवेंद्र फडणवीस सगळ्यांना त्यांचं पक्क घर आपल्याला द्यायचं आहे. बंधू भगिनींनो, मोदीजींनी अमृत सारखी योजना आणल्यामुळे आज आपण पाहू शकतो जालना सारख्या शहराला पिण्याच्या पाण्याकरता किती त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागला. रावसाहेबांच्या नेतृत्वात आम्ही मोर्चा देखील काढला. सातत्याने या ठिकाणी शहरांवर अन्याय होत होते पण मागच्या काळामध्ये 125 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना झाले. 75 कोटी रुपयाची कामं अजून 3 महिन्यामध्ये या ठिकाणी पूर्ण होतील आणि मी तुम्हाला सांगतो येत्या काळामध्ये जालना शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा पूर्णपणे त्या ठिकाणी आम्ही संपवू. आमचं स्वप्न आहे जालना शहरामध्ये
ज्या ज्या वेळी नळ उघडेल त्या वेळी प्रत्येकाच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी आलं पाहिजे, हा आमचा प्रयत्न या ठिकाणी आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची योजना असेल आणि मग ही योजना कशी पुढे चालवायची असा प्रश्न होता. इतकी मोठी योजना, त्याचं विजेचं बिलच इतकं मोठं होतं की पुढच्या काळामध्ये संभाजीनगर आणि जालना हेच आमच्या इंडस्ट्रीचं मॅग्नेट होणार आहे. त्यावेळी लोकांना ते खरं वाटत नव्हतं, पण आज हे होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते. आमच्या सामान्य आमच्या कुटुंबातल्या मुलांच्या हाताला यापुढे काम मिळणार आहे आणि त्याकरता खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात ड्रायपोर्टचं काम आपण केलं. आणि एवढंच नाही तर रावसाहेबांच्या आग्रहाखातर देशातली सगळ्यात मोठी संस्था ICT, त्या ICTची ब्रँच देखील आपण या ठिकाणी जालन्यामध्ये मंजूर केली. 100 कोटी रुपयाचा रिंग रोड असेल, अंतर्गत रस्त्यांकरता कॉन्क्रीट रस्त्यांकरता पैसे असतील, रेल्वेच्या विकासाकरता रेल्वे स्थानकाला 175 कोटी रुपये असेल, जालन्याचं मेडिकल कॉलेज असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते जे रावसाहेबांनी सांगितले ते सगळे रस्ते असतील, रस्त्यांचं चौपदरीकरण असेल, कॉन्क्रिटीकरण असेल, जालना खामगाव रेल्वे मार्ग असेल, वेगवेगळ्या कामांचा हिशोब जर लावला तर मोठ्या प्रमाणात बबनरावजींनी सांगितलं या ठिकाणी कामं आपण केलेली आहेत. आणि येत्या काळामध्ये आमचा प्रयत्न आहे, मोदीजींनी सांगितलंय प्रत्येक शहराला 100% भुयारी गटाराची योजना असली पाहिजे, शहरातल्या घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे. आजपर्यंत आपला कचरा ही आपल्यावरची एक लायबिलिटी होती. कचरा ठिकठिकाणी पडला असायचा. अँड गाईज, तर आता जी सभा आहे ती एंड झाली आणि आता सगळी गर्दी आता घरी चालली. आणि मंडळी असं काही सीन होता, फार छोटीशी सभा होती. मी निघणार होतो पण 5 मिनटं बाकी कशाला जावं तेच थांबलो आणि आता इथून चाललो आहे DMartला. गाईज नाव तर गाईज आपण सध्या आलो आता DMartमध्ये आणि इथं एक गोष्ट घ्यायची होती त्यासाठी आलो आता मी. अँड काय दिस इज आवर DMart. गर्दी फार वाटेल काय आज मला, गर्दी फार येते. आणि गाईज लुक DMartमध्ये आलतो नाही तर काय दिसलं बघा गाईज. ही कार मी जत्रेमध्ये बघितली होती जी मला 1000 रुपयात भेटत होती आणि इथे 800 रुपयाला. 800 रुपये 800 रुपये 800 रुपये. ॲक्च्युली हे नाही बघायला आलो मी जरा वेगळ्या कामासाठी आलो. बस दिसला काय त्या ठिकाणी असं. अँड चेसिस ॲक्च्युली मी शोधायला आलो डाईल. आता ती फाईंड करतोय. ॲक्च्युली ज्या तिथून दिसली तर ही चेकआउट करायला आली ती गिफ्ट शॉप. अँड सो गाईज नाव तर मंडळी आपण आता चालतो DMartमध्ये. अँड गाईज ॲक्च्युली इथे एक मला जे बुक हवी होती त्यासाठी आलतो मी आणि जी काही पाहिली होती मी अगोदर 3 महिन्या अगोदर. आणि ती बुक इतकी भारी वाटली ना गाईज मला, पण माझ्यामध्ये काही टाईमच भेटला नाही त्याला घेऊन यायचं आणि ध्यानातून पण निघून गेलं. तर आता जस्ट लक्षात आली गाईज की ती जी बुक आहे गाईज ती मला इथून घ्यायची आहे. बट इथं मी सगळं शोध मारला गाईज पण ती बुक नाही भेटायली. आणि ती आय थिंक एकच बुक होती पूर्ण मार्टमध्ये, बाकीचे अवेलेबल आहेत पण ती बुक सगळ्यात युनिक होती गाईज बिकॉज तिला लॉक होतं. आणि ती मला इतकी आवडली ना गाईज, बट ती आता सापडलेलीच नाही मला तिथं. सगळं DMart छान मारलं मी पण ती नाही भेटायला लागली. आणि बघतो मी मार्केटमध्ये मला तशी ती बुक आहे बुकलेट ती आहे का नाही त्याला फाईंड करतो आता मार्केटमध्ये मी. अँड गाईज बाय द वे तर जस्ट DMartला गेलो होतो गाईज आणि DMartमधून घरी जात होतो गाईज. तर गाईज तर या ठिकाणी झाली ती सभा आणि नेहमी तर त्या पलीकडच्या साईडला होती पण तिथे क्रिकेट मॅच चालू आहे आणि या ठिकाणी जी सभा आहे गाईज ती भरली होती. अँड सो गाईज नाव बॅक इन ब्लॉग.
तर म्हणजे आपण सगळे ब्लॉग स्टार्ट केला अँड गाईज बाय द वे तर आता झाली आहे इव्हनिंग अँड गाईज इथून चाललो आहे आता फ्रेंडकडे बिकॉज गाईज आम्ही आणलं आहे न्यू चेस. तर आता 2-3 दिवसापासून म्हणजे 2 दिवसापासून आम्ही चेस खेळतो गाईज. माझे फ्रेंड कोणी कोणाच्या घरी येते कोणी कोणाच्या घरी येते. तर आता माझ्याकडे होता आणि इथं आता चाललो आहे फ्रेंडच्या शॉपवर. भावेश काडेदार अँड गाईज नाव आय होप तुम्हाला आता हा ब्लॉग आहे मंडळी हा आवडला असेल. आणि मंडळी हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये फक्त इतकेच. आपण भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर बाय बाय अँड ऑल्सो लाईक अँड सबस्क्राईब दिस चॅनल.